मोबाईलमधील छुप्या ॲपच्या माध्यमातून भक्तांवर नजर ठेवणारा आणि मोबाईल कॅमेऱ्यातून खासगी क्षण बघणाऱ्या भोंदूबाबाला बावधन पोलिसांनी अटक केली आहे। या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली आहे। पुण्यात एका भोंदूबाबाच्या कारनाम्यामुळे एकच खळबळ उडाली आहे। मोबाईलमधील छुप्या ॲपच्या माध्यमातून भक्तांवर नजर ठेवणारा आणि कॅमेऱ्यातून खासगी क्षण बघणाऱ्या भोंदूबाबाला बावधन पोलिसांनी अटक केली आहे। पिंपरी चिंचवड आयुक्तालयाच्या बावधन पोलिसांनी त्वरित कारवाई करत आरोपीला अटक केली आहे। प्रसाद उर्फ दादा भीमराव तामदार असं अटक केलेल्या 29 वर्षीय भोंदूबाबाचं नाव आहे। त्यांच्याविरुद्ध एका 39 वर्षीय व्यक्तीने बावधन पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली होती। भोंदूबाबाच्या या प्रकारामुळे भक्तांमध्ये एकच खळबळ उडाली आहे। त्यांनी असाच प्रकार इतर भक्तांसोबत केला आहे का, याचा पोलीस तपास करत आहे। पण अशा प्रकारामुळे भक्तांमध्ये सध्या भीतीचे वातावरण आहे। त्यांना मोठा धक्का बसला आहे। पोलिसांना दिलेल्या तक्रारीनुसार या भोंदूबाबाने त्यांच्याकडे दिव्यशक्ती असल्याचं भासवत फिर्यादाला अनेक गोष्टी करण्यास भाग पाडले। या भोंदूबाबाने फिर्यादीच्या मोबाईलमध्ये एक छुपे ॲप डाउनलोड केले। त्याद्वारे मोबाईलचा ॲक्सेस मिळवला। फिर्यादी आणि त्याच्या जवळच्या सहकाऱ्यांच्या वैयक्तिक आयुष्याच्या घटनांवर लक्ष ठेवले। इतकेच नाही तर फिर्यादीला अश्लील कृत्य त्याचबरोबर वेश्यागमन करण्यासही भाग पाडले आणि मोबाईल ॲपद्वारे ते पाहिल्याचा फिर्यादीत नमूद करण्यात आलं आहे। या भोंदूबाबांनी आर्थिक फसवणूक केल्याचेही फिर्यादीचे म्हणणे आहे। फिर्यादीबरोबरच इतरही अनेकांना या बाबांनी अशीच अनेकांची फसवणूक केल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलं आहे। आरोपी बाबा अगोदर भक्ताला जाळात ओढत होता। तो भक्ताला तुमचा आकस्मिक मृत्यू होणार अशी भीती दाखवायचा। भक्त घाबरला की त्याला या संकटातून वाचवण्याचे वचन द्यायचा। त्यासाठी मंत्रपूजा करण्याचे नाटक करायचा। भक्तांना एकांतात ध्यान करण्यास सांगायचा। त्याच दरम्यान भक्ताचा मोबाईल ताब्यात घ्यायचा। त्याचा पासवर्ड विचारायचा। मोबाईलमध्ये एअरड्रॉइड किड ॲप डाउनलोड करायचा। या ॲपच्या माध्यमातून तो भक्तांची हेरगिरी करायचा। ते सध्या कुठे आहेत, त्यांनी कोणते कपडे घातले आहेत, त्यांनी दिवसभरात काय काय केले, याची इत्थंभूत माहिती तो भक्तांना द्यायचा। त्यामुळे बाबाकडे कोणती तरी मोठी शक्ती असल्याचा विश्वास भक्तांना बसायचा। बाबा जे सांगत तसे ते भक्त करत असत। त्यांच्यावर भक्तांचा कमालीचा विश्वास बसला होता। एका भक्ताचा मोबाईल सातत्याने गरम होत होता, तेव्हा त्याच्या एका मित्राला त्याने तो दाखवला। या मोबाईलमध्ये एक छुपे ॲप असून त्याच्यावर कोणीतरी पाळ ठेवत असल्याचे मित्राने सांगितले। काही दिवसापूर्वी आपण केवळ बाबाच्या हातात मोबाईल दिल्याचे त्याला आठवले। त्याने इतर भक्तांना सुद्धा त्याची माहिती दिली आणि बाबाचे भिंग फुटले। अधिक अपडेटसाठी आपल्या चॅनलला फॉलो करा आणि आपल्या प्रतिक्रिया खाली कमेंटमध्ये जरूर लिहा। धन्यवाद।